तसेच तुमच्या आमच्या आवडीचं हे मैदान रामलीला मैदान पाहूया। आणि या मैदानावरती चालू असलेला दीपा स्पोर्ट्स चषक 2025चा हा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसातील पहिला सामना वन्नेस 11 विरुद्ध शिरीष 11। चला सामना चालू करायचा आहे। गोलंदाजी मार्फत विशाल, स्ट्राइकला येतो ओमकार। गोलंदाजी मार्फत येईल तो विशाल। चला मित्रांनो लवकर लवकर सामना चालू करायचा आहे। पहिला चेंडू घेऊन येईल विशाल, ओमकार याला। ओके पहिला चेंडू विशाल, ओमकार याला। पहिला चेंडू चांगला चेंडू टटवलेला आहे। पाहूया एक धाव होते मात्र पूर्णपणे ते गचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं शिरीष 11 संघाकडून। आणि या गचा क्षेत्ररक्षणाकडून जिकडे एक धाव होते तिकडे 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत। धाव संख्येचा होतोय मात्र श्री गणेशा। पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती मिळते 2 धावा, बिनगडी बाद 2 धावा। इथे मात्र मित्रांनो तुम्हाला क्षेत्ररक्षण करायचं असेल तर मैदानाचा चांगला आराखडा तुम्हाला घ्यावा लागेल, कारण चेंडू कुठे उडेल कुठे मातीत दबेल हे तुम्हाला सांगता येणार नाही। दुसरा चेंडू विशाल, फटका मारण्याचा प्रयत्न मात्र होता, चांगला फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न हा हुकलाय आणि पुन्हा एकदा कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतोय आपल्या दुसऱ्या चेंडू मधून विशाल। तर मगाशी म्हटल्याप्रमाणे या मैदानाचा तुम्हाला चांगला असा आराखडा घ्यावा लागेल। तसेच क्षेत्ररक्षण करताना, बॉलिंग करताना, बॅटिंग करताना तुम्हाला आपल्या स्वतःची सुद्धा काळजी घ्यायची आहे, कारण हे मैदान जसं आहे मित्रांनो। तिसरा चेंडू विशाल, ओमकार याला। पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, परंतु त्या प्रयत्नाला मात्र अयशस्वी ठरवले विशाल याने। 3 चेंडू आता मात्र शिल्लक। पुन्हा एकदा चौथा चेंडू आपल्या गोलंदाजी मार्फत विशाल, ओमकार याला। पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता, एक धाव पूर्ण, दुसरा चोरट धावाचा प्रयत्न होता आणि परंतु तो प्रयत्न करता अयशस्वी। संघाची वाढती धाव संख्या 3, बिनगडी बाद 3 धावा, 2 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक। पाहूया पहिल्यांदा स्ट्राइक घेताना गणेश कशा प्रकारे उरलेल्या 2 चेंडूंमध्ये कशा प्रकारे फलंदाजी करतील ते आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल गणेश यांच्या मार्फत। पुढचा चेंडू विशाल यांच्याकडून, फटका मात्र उडवलाय, पाहूया झेल होईल का। फटका तर ठरलाय यशस्वी, पाहूया। आणि आज चौकार। दीपा स्पोर्ट्स चषक 2025 हा दिवस पहिला आणि या पहिल्या दिवसातील पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळतोय गणेश यांच्या मार्फत। पहिला चेंडू खेळताना विशाल याला पहिल्या चेंडूवरती घणाघाती प्रहार केलाय गणेश याने
आणि या यष्टीरक्षकाच्या हातातून निसटलेला चेंडू पुन्हा एकदा एक अतिरिक्त चेंडू फेकावा लागेल तो विशाल याला. वाईटच्या स्वरूपात एक एक्स्ट्रा धाव. धाव संख्येत भर. धाव संख्या चालली ती 9. बिनगडीबाद 9 धावा. षटकाचा शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा चेंडू हवेत. पाहूया झेल होईल का. झेलसाठी प्रयत्न करताना स्वतः गोलंदाज परंतु इथे मात्र झेल केलाय धरणीला दान आणि त्या स्वरूपात होत आहे 2 धावा पूर्ण. इथे मात्र चांगला असा चान्स होता तो ओंकार याला बाद करण्याचा. हा चान्स मात्र हुकवला. ही संधी मात्र सोडली आहे. या संधीचं नक्की सोनं करेल का ओंकार ते आपल्याला पाहायला मिळेल. एक जीवदान मात्र ओंकारला पहिल्या षटकामध्ये मिळाले तर त्या जीवदानाचा कशा प्रकारे वापर करेल ओंकार नक्कीच. जर या मैदानावरती तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर पहिल्याच इनिंग मध्ये तुम्हाला चांगली अशी फलंदाजी करून चांगला असा स्कोर उभा करावा लागेल. चांगला असा स्कोरचा डोंगर रचावा लागेल तरच तुम्ही हा सामना ही स्पर्धा जिंकू शकता. पहिले शतक पूर्ण आणि पहिल्या षटकाखेरीज धाव संख्या आलेत 11. बिनगडी बाद 11 धावा. पाहूया श्रीश 11 संघाकडून दुसरं शतक कोण घेऊन येणार आहे. कर्णधार नक्कीच याबद्दल विचार करतील कारण कर्णधार हा असा एकमेव माणूस आहे मित्रांनो ज्याला आपल्या 11 खेळाडूंपैकी कोणाचा वापर कुठे कसा आणि कधी करायचा हे नक्की माहित असतं आणि त्यालाच म्हणतात कर्णधार. जो कर्णधार आपल्या संघाचं ओझा आपल्या खांद्यावर घेऊन नेहमी क्रिकेटच्या मैदानावरती वावरत असतो तोच जो कर्णधार जो टीम संघ मॅच जिंकली तरी त्याचं क्रेडिट घेत नाही पण तोच कर्णधार जर संघ मॅच हरला तर त्याचा पूर्ण जबाबदारी कर्णधार घेत असतो. तो कधीही बोलत नाही की माझ्यामुळे मॅच जिंकली आहे. जर तो नेहमी हेच बोलत असतो की माझ्यामुळे मॅच हरली आणि पुन्हा एकदा नवीन गोलंदाज नाव रोहित. श्रीश 11 संघाकडून वैयक्तिक पहिलं संघाकडून दुसरं शतक घेऊन आलाय तो रोहित. पाहूया रोहित कशा प्रकारे गोलंदाजी करेल. गणेश ज्याच्या पहिल्या चेंडूमधून घणाघाती प्रहार आपल्याला पाहायला मिळालेला चांगलासा चौकार पाहायला मिळालेला. पुन्हा एकदा रोहित गणेशाला पहिला चेंडू वाईटच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतोय. वाईटच्या स्वरूपात एक एक्स्ट्रा धाव संख्येत भर. धाव संख्या चालली ती 12. बिनगडी बाद 12 धावा. पुन्हा एकदा रोहित गणेशाला पहिला चेंडू. फटका मात्र सजवलाय. फटका चाललाय. पाहूया झेल होईल का. पण ही झेल मात्र केली धरणीला दान. पुन्हा एकदा गणेशला मिळते जीवनदान. पाहूया दोन्ही फलंदाजाला जीवनदान मिळते म्हणजेच कुठेतरी श्रीश 11 संघाकडून गचडचे क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. गणेश सारख्या खेळाडूला बाद करण्याची मात्र संधी होती आणि गणेश हा वारंवार गोलंदाजावर घणाघाती प्रहार करताना आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय. पुन्हा एकदा पाहूया चौकार मिळेल का नाही. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव सुद्धा पूर्ण. धाव संख्येत होते भर. धाव संख्या चालली ती 17. बिनगडीबाद 17 धावा. चांगली अशी सलामीची जी जोडी आहे ती जोडी आपलं काम पूर्ण करते. कुठेतरी श्रीश 11 संघाला आपली गोलंदाजीमध्ये सुधार करण्यामध्ये भाग पाडेल आणि गोलंदाजीमध्ये सुधारणा करण्यास जो फलंदाज भाग पाडेल तो फलंदाज चांगलाच खेळेल याची अपेक्षा आपल्या संघाकडे मात्र नक्की असते. पुन्हा एकदा ओंकार पाहूया मारा करेल रोहित याला. पुढचा चेंडूने मात्र काही उसळी घेतली नाही त्यामुळे
ओंकाराच्या बॅटमध्ये तो चेंडू बसला नाही. एक पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. चांगलासा कमबॅक पाहायला मिळेल रोहित याच्याकडून. हे मैदान असं आहे मित्रांनो, कुठे तुम्हाला चेंडू उचली घेताना दिसेल, कुठे तुम्हाला चेंडू खाली जाताना दिसेल. तिथे तुम्हाला तुमचं मात्र कौशल्य दाखवायचं, तुम्हाला तिथे मात्र तुमचं हुनर दाखवायचंय. जर तुमच्याकडे कौशल्य असेल, जर तुमच्याकडे ते हुनर असेल, तरच तुम्ही या मैदानावरती गोलंदाजी फलंदाजी करू शकाल. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न मात्र होता, परंतु जो प्रयत्न ठरतो अयशस्वी. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू ओंकाराच्या मार्फत आणि कुठेतरी चांगला असं कमबॅक करताना पाहायला मिळेल रोहित. आतापर्यंत 3 चेंडू झाले, 3 चेंडू शिल्लक. पुढचा 4था चेंडू रोहित याला आणि हा यष्टा उद्ध्वस्त. पहिलाच विकेट, पहिलाच गडी बाद होतोय तो वनडेज 11 संघाचा, तो म्हणजे ओंकाराच्या मार्फत रोहित कडून. चांगली अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली रोहित याच्याकडून. पहा म्हणजे मित्रांनो, पहिला चेंडू वाईटच्या स्वरूपात 2 धावा आल्या, मग दुसरा चेंडू 3 धावा, नंतर मग 4था चेंडू डॉट, 5वा चेंडू डॉट, 5वा चेंडू विकेट. अद्यापी 5 चेंडूंचा खेळ मात्र झालेला आणि शेवटचा 1 चेंडू उरला. चांगलासा कमबॅक पाहायला मिळेल आपल्याला रोहित याच्या मार्फत. पाहूया रोहित, नवीन फलंदाज. चेंडू मात्र हवेत, पण तिकडे नो मॅन्स लँड मध्ये चेंडू. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण. इथे मात्र दुसरं शतक संपलेलं आणि या दुसऱ्या शतकामार्फत धाव संख्या झाली ती 19. चांगलासा कमबॅक पाहायला मिळेल. कुठेतरी आपल्या संघाचं ओझं थोडं कमी केलंय गोलंदाजी मार्फत रोहित याने. 19 धाव संख्या झाले ते 19. पुढचं शतक श्रीश 11 संघाकडून वैयक्तिक पहिलं, तसंच संघाकडून 3रं शतक घेऊन आलं तो यश. पाहूया कशा प्रकारे आपल्या गोलंदाजी मार्फत पहिला चेंडू ओंकाराला. चेंडू मात्र हवेत, क्षेत्ररक्षक धावतोय, पळतोय. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र होता, पण चांगली अशी रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळेल ते आपल्याला गणेश यांच्या मार्फत. 2 धावा, 2 धावा अखेरीस धाव संख्येत भर. धाव संख्या झाली 1 गडी बाद 21. पुन्हा एकदा जोपर्यंत गणेश मैदानावरती आहे तोपर्यंत संघाला आशा आहे की गणेश आपल्या फलंदाजी मार्फत नक्कीच चांगला अशा धावा टिपून काढेल. पाहूया दुसरा चेंडू, यश याचा मारा करेल गणेश मात्र वारंवार मोठे फटके आपल्या फलंदाजी मार्फत प्रेक्षकांना दाखवतोय. अद्यापि 3 फटके त्याने मोठे मारलेले. त्या 3 फटक्यांमध्ये एक त्याला जीवनदान मिळलंय, एक चौकार. पुन्हा एकदा स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न मात्र होता. 1 धाव पूर्ण, क्षेत्ररक्षक पळतोय, दुसऱ्या धावाचा प्रयत्न मात्र होतोय. चांगला असं कलेक्शन आपल्याला पाहायला मिळतंय क्षेत्ररक्षकाकडून. चांगली अशी फेकी आणि नो चेंडू, नो +2 आणि अशा प्रकारे या 3 अतिरिक्त धावा आपल्याला पाहायला मिळतील वनडेज 11 संघाच्या खात्यामध्ये. धाव संख्येत चालली होती 1 गडी बाद 24 धावा. इथे मात्र पंचांशी काही संवाद करताना आपल्याला पाहायला मिळेल श्रीश 11चा संघ. पण आपल्याला पंच सुद्धा जानेमाने पंच या दीपा स्पोर्ट्स चषक 2025 यांच्या मार्फत लाभलेले आहेत. ह्या 3 अतिरिक्त धावा आणि या
3 धावा केली, धावसंख्येत भर. धावसंख्या चालली ती 24. एक गडी बाद 24 धावा. आणि हा पुढचा चेंडू असेल तो फ्री हिट. फ्री हिट म्हणजे याचाच अर्थ होतो मित्रा, तुला आता एक चांगली संधी मिळालेली आहे. तू त्या संधीचं सोनं करू शकतोस. तुला पाहिजे तो फटका खेळू शकतोस आणि पाहिजे तितक्या धावा तू या एका चेंडूमध्ये मिळवू शकतोस. पाहूया कशा प्रकारे फील्डचा मारा करेल विशाल. फटका मारण्याचा प्रयत्न मात्र होता परंतु प्रयत्न करतोय अयशस्वी. चेंडू तिथेच स्टॉप होतोय आणि चांगला असा क्लेट करतोय यष्टीरक्षकाच्या मार्फत आणि चांगला असा कमबॅक आपल्याला पाहायला मिळेल फ्रीडच्या चेंडू मार्फत यश याच्याकडून. पाहूया कुठे ना कुठेतरी चांगली अशी गोलंदाजी करावी लागेल शिरीष 11 संघाला. पुढचा चेंडू यश याचा मारा करेल गणेश. पाहूया पुढचा चेंडू मारण्याचा माझा प्रयत्न होता, प्रयत्न ठरलाय अयशस्वी. गणेश याच्या बॅटमध्ये आता काही चेंडू लागत नाही. वारंवार तेच मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतायत पण इथे कुठेतरी त्यांना त्यांच्या विचारसरणीमध्ये थोडासा बदल करावा लागेल की फक्त आणि फक्त मोठे फटके मारून तुला धावा मिळणार नाही. तुला कुठे ना कुठेतरी स्वतःला सिद्ध करावं लागेल. चांगले असे क्रिकेटचे फटके थोडेसे मारावे लागतीलच. पुढचा चेंडू यशाचा. फटका फसलाय, फटका हवेत. पाहूया झेल होईल का आणि स्वतः गोलंदाज झेल घेतोय आणि होतोय गडी बाद. गणेश सारखा फलंदाज आपल्याला बाद होताना दिसतोय. आणि गणेश याची जागा घेण्यासाठी चाललाय तो सूरज, पण त्याच्या जर्सी मध्ये नाव मात्र लिहिले अधीरा. आणि हा अधीरा म्हणजे काय, अधीरा कोण आहे ते तुम्हाला सांगायची गरज नाही. अधीरा सारखी तो बॅटिंग करेल का पाहूया. सूरज गणेशची जागा भरण्यासाठी. सूरज पाहूया पुढचा चेंडू सूरजाला. चेंडूने मात्र काही उचली घेतली नव्हती. चेंडू हा खाली बसूनच चाललेला आणि हे होते शतक पूर्ण. तिसरं शतक अद्याप संपलंय. आता मात्र पहिल्या इनिंगसाठी 2 शतकांचा खेळ मात्र शिल्लक राहिलाय. शतकाखेरीस धावसंख्येत भर. धावसंख्या चालली होती 24. 2 गडी बाद 24 धावा. यशने मात्र एक चेंडू न टाकून सुद्धा आपल्या या गोलंदाजी मार्फत या शतकामध्ये फक्त आणि फक्त 5च धावा दिल्यात. कुठे ना कुठेतरी जसं शतक पुढे चाललंय तसं धावांची सरासरी ही कमी होत चालली. म्हणजे चांगला असं कमबॅक आपल्याला पाहायला मिळतंय शिरीष 11 संघाकडून. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत परशा. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतील. विनीत या इनिंगचा दुसरा बॉल फेस करताना नवीन गोलंदाज. 4थं शतक, सांघिक 4थं शतक, वैयक्तिक 1लं शतक. परशा पहिला चेंडू होता फुल टॉसला मात्र फुल टॉस करण्याचा प्रयत्न होता स्वतः यष्टीरक्षक आणि ही होते झेल. परंतु पंचांचा निर्णय नो चेंडू, नो बॉल. आणि हा नियम तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की जर चेंडू कमरेच्या अतिरिक्त वर गेला तर पंचांचा निर्णय हा नेहमी नो चेंडू असेल. पुन्हा एकदा परशाचा पहिला चेंडू हा नो चेंडू होता. एक जीवनदान नक्कीच कुठे ना कुठेतरी मिळतंय विनीत याला. आणि ही असेल पुढचा चेंडू. फ्री हिटचा वापर करताना काही चांगला असा वापर करता आला नाहीये. पुन्हा एकदा एक धाव पूर्ण दुसऱ्या प्रयत्न. चांगला असं कलेक्शन पाहायला मिळेल ते आपल्याला यष्टीरक्षकाकडून. पहिला चेंडू होता फ्रीजच्या स्वरूपामध्ये. 1 धाव होते पूर्ण. धावसंख्येत भर. धावसंख्या होते 27. 2 गडी बाद 27 धावा. मोठा फटका होईल का झेल पाहूया. आणि पहिली झेल ठरते यशस्वी.
मागच्या ओव्हरमध्ये एक झेल, त्याच्या अगोदरच्या ओव्हरमध्ये एक झेल मात्र सोडलेली आणि ही तिसरी झेल मात्र यशस्वीरित्या पकडतोय यश याने. पाहूया विनीतला काही चांगलीशी कामगिरी करता आली नाहीये आपल्या संघासाठी. तर विनीतची जागा पाहण्यासाठी आलेले आहेत ते स्वयं. पाहूया मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल स्वयं याच्याकडून. पहिला चेंडू नो टाकून सुद्धा चांगला असं कमबॅक केलंय परशा याने. पाहूया पुन्हा एकदा परशा मारा करेल तो स्वयं याला. तिसरा चेंडू शतकाचा तिसरा चेंडू स्वयं याला. पंचांकडे दाद मागताना वाईटची पण पंचांनी दाद ही फेटाळून लावलेली आहे आणि हा निर्धाव चेंडू परशा यांच्या मार्फत. अद्यापी 4 चेंडूंचा खेळ हा मात्र झालाय. 2 चेंडू शिल्लक राहिलेच. 5वा चेंडू परशा स्वयंला फटका मारण्याचा प्रयत्न होता. ही अपील पण पंचांनी पुन्हा एकदा अपीलला दिली दाद. मिळतोय विकेट. स्वतः स्वयं हे शॉक झालेत की बॅटची कडा घेऊन हा चेंडू सरळ चालला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. स्वयं सुद्धा चांगलीशी कामगिरी करता आली नाहीये आपल्या संघासाठी. स्वयंची जागा घेण्यात आलेले आहेत ते आतिश. पाहूया आतिश कशा प्रकारे आतिषबाजी करतील. नक्कीच आतिषबाजी करावी लागेल कारण धाव संख्या ही जिकडे आहे तिकडे स्टॉप झालेली आहे. तरी पहिल्या इनिंग नंतर पुढचा सामना असेल तो गोरेगाव वॉरियर विरुद्ध सरसोळे 11. तर मी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की ही इनिंग झाल्यानंतर आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय टॉस सोडवण्यासाठी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. चांगलीशी अपील मागताना यष्टीरक्षक पंचांनी मात्र अपील फेटाळली आहे. चांगलं असं कुठे ना कुठेतरी परशा गोलंदाजी करताना आणि पुन्हा एकदा कमबॅक करताना या आपल्या शतकामध्ये एक नो टाकून सुद्धा त्याने चांगल्या प्रकारे कमबॅक केले. धाव संख्या मात्र तिथे स्टॉप केली आहे. धाव संख्या मात्र तिथे थांबवली आहे. जणू काही धाव संख्येला एक ब्रेकच लागलाय. सलामीचे फलंदाज बाद झाल्यानंतर विकेटची जी लाईन लागली ती लाईन आता मात्र कंटिन्यू आहे. पुन्हा एकदा चेंडू हवेत. पाहूया होईल का झेल. पुन्हा एकदा यश कलेक्ट करतोय झेल. पुन्हा एकदा दुसरा हादरा आतिश याच्या मार्फत. आतिशला काही आतिषबाजी करता आलेली नाहीये आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे ही विकेटची जी लाईन लागली आहे ती लाईन चालूच आहे. म्हणजे मी या अगोदर सुद्धा बोललेलो की क्रिकेटमध्ये जे सलामीचे फलंदाज असतात ते सलामीच्या फलंदाजावरती जबाबदारी असते. इथे मात्र जबाबदारी पार पाडता आली नाहीये. गणेश हा एकमेव खेळाडू मात्र चांगली फटकेबाजी करत असं आपल्याला पाहायला मिळालाय. परंतु त्याला सुद्धा थांबवलंय. त्याला सुद्धा फलंदाजी करता आली नाहीये. आणि परशा याने आपल्या मागच्या गोलंदाजी मार्फत 3 रन देऊन 3 विकेट घेतलेत. म्हणजे पहा काय गोलंदाजी आहे. त्या 3 रनांमध्ये एक नोचा रन सुद्धा काउंट जाईल. पुन्हा एकदा यश निर्धाव चेंडू. फलंदाजाला मात्र काही चेंडू समजलेला नाहीये अजूनपर्यंत या फलंदाजाकडून. सूरज कडून चांगली अशी फटकेबाजी पाहायला मिळाली नाही आपल्याला. पुन्हा एकदा दुसरा चेंडू सूरज याला. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल निर्धाव चेंडू आणि यष्टीरक्षकाच्या चुकीमुळे एक धाव होईल मात्र पूर्ण 22च्या स्वरूपात ही मिळते. एक धाव वाढता एक धावा अखेरीस धाव संख्येत भर. वाढती धाव संख्या 28.
2 चेंडू 28 धावा. तिसरा चेंडू यश चांगलासा चेंडू टटवलाय, पाहूया जाईल का चौकार. आणि चांगलासा क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं ते आपल्याला श्री शिलोन संघामार्फत. आणि इथे मात्र कुठेतरी रनिंग मध्ये कमतरता. बाद होतोय तो सूरज. 2 धावेचा मात्र होता प्रयत्न आणि एकच धाव कंप्लीट करण्यात यश मिळाले ते वनडेस 11 संघाला. सूरजच्या जागावरसाठी आलाय तो आकाश. पुन्हा एकदा सूरज. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडू अखेरीज. धाव संख्येत काहीच भर नाही. स्थिरावलेली धाव संख्या 28. पुन्हा एकदा सूरज. हा चेंडू मात्र चांगली उचली घेतली होती. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि उत्कृष्ट अशी रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळेल वनडेस 11 संघाकडून. 2 धावा अखेरीत धाव संख्येत भर. पुन्हा एकदा यश. चेंडू मात्र चांगला असा फटका मारण्यासारखा होता परंतु त्या चेंडूचा पुरेपूर वापर करता आला नाहीये वनडेस 11 संघाला. निर्धाव चेंडू परंतु बाईच्या स्वरूपामध्ये मिळते एक धाव. इथे मात्र एक विकेट मिळेल रनआउटच्या स्वरूपात श्री 11 संघाला. पाच षटका अखेरीस वनडेस 11 संघाला 32 धावांपर्यंत यश मिळतंय आणि समोर श्री 11 संघाला आव्हान ठेवले ते 33 धावांसाठी. पाहूया 33 धावा कंप्लीट करेल का श्री 11 संघ हा सामना जिंकण्यासाठी. चला लवकरात लवकर मित्रांनो श्री 11 संघाला विनंती आहे की आपण आपले सलामीचे फलंदाज पाठवायचे. तसेच यानंतरचा होणारा सामना गोरेगाव वॉरियर विरुद्ध सारसोळे 11. मी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये टॉस सोडवण्यासाठी यायचंय. तसेच आपण पाहू शकतो वनडेस 11 संघ क्षेत्ररक्षण सजवताना आणि मी विनंती करतो श्री 11 संघाला की आपण आपले सलामीचे फलंदाज पाठवायचे. 33 धावांचा डोंगर रचलाय त्यांच्या समोर. पाहूया 33 धावा किती ओव्हर मध्ये पूर्ण करतील श्री 11 संघ. नक्कीच कर्णधाराला आपल्या फलंदाजांवरती विश्वास असेल की 33 धावा या मैदानावरती होणे काही अशक्य नाहीये.
येतोय गोलंदाजी मार्फत ओमकार, जो ओमकार ज्याला आपल्या फलंदाजामार्फत चांगलीशी कामगिरी करता आली नाहीये, परंतु पाहूया गोलंदाजी मार्फत तो कशी कामगिरी करेल. तसेच पुन्हा एकदा विनंती करतो की गोरेगाव वॉरियर विरुद्ध सारसोळे 11 दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे मित्रांनो की आपण टॉस उडवण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. पहिला चेंडू विनीत यांच्या मार्फत वन्नेस 11 संघाकडून. पाहूया स्ट्राईकला येतो दर्शन. पहिला चेंडू खोल टप्प्याचा होता, मात्र पंचांचा निर्णय वाईट चेंडू, वाईटच्या स्वरूपामध्ये पहिलीच धावा, पहिलीच अतिरिक्त धावा ती प्रशांत 11 संघाच्या खात्यामध्ये जाते. धावांचा होतोय श्री गणेशा. पहिला चेंडू वाईटच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतोय तो विनीत याच्याकडून. पाहूया दुसरा चेंडू दर्शन याला. चेंडू मात्र हवे, इथे मात्र संधी आहे फलंदाजाला बाद करण्यासाठी. दोन्ही क्षेत्ररक्षक इथे मात्र एकसाथ आले, दोघांची धडक लागली आणि चेंडू चाललाय धरणीला होतोय दान. पाहूया तिथे मात्र क्षेत्ररक्षकाला काही इजा झाली का ते बघायचंय. पहिला चेंडू आणि हा पहिल्या चेंडू मध्ये विनीतच्या पहिल्या चेंडू मध्ये दर्शन सारख्या खेळाडूला बाद करण्याचा हा नामी चान्स मात्र होता. इथे मात्र एक जीवनदान मिळतंय दर्शन याला. पुन्हा एकदा एक वाईटच्या स्वरूपामध्ये आपला चेंडू पाहायला मिळेल विनीत याच्याकडून. कुठे ना कुठेतरी कमबॅक करावा लागेल विनीत याला. कारण समोर दर्शन सारखा फलंदाज उभा असताना तुम्हाला अशी गोलंदाजी करून चालणार नाहीये. आणि हा पुन्हा एकदा वाईटच्या स्वरूपामध्ये चेंडू कुठे ना कुठेतरी विनीतची दिशा भरकटताना आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी मार्फत. इथे मात्र चेंडू होता खोल टप्प्याचा, आपल्या स्पीड मध्ये केलाय बदल. इथे तुम्हाला अशा प्रकारे कॉम्बिनेशन दाखवावं लागेल गोलंदाजी मार्फत. बघूया पुन्हा एकदा दर्शन विनीत याला. चेंडू हा पुन्हा एकदा हवेत. पाहूया होईल का झेल. यष्टी क्षेत्ररक्षक मात्र धावतोय आणि हा झेल टिपतोय. पुन्हा एकदा ओमकार, ज्या खेळाडूने मागच्या झेल मध्ये ती झेल धरणीला केली होती दान आणि थोडीशी खांद्याला इजा झाली असून सुद्धा आता चांगलं असं फॉलो केलंय चेंडूला आणि दर्शन सारखा खेळाडू होतोय बाद झेल याच्या मार्फत. पुन्हा एकदा फलंदाजी मार्फत दर्शनची जागा भरण्यासाठी आले आहेत ते प्रशांत परशा. ह्याची गोलंदाजी तुम्हाला नक्की आठवत असेल मित्रांनो. 6 चेंडूंमध्ये 3 धावा आणि 3 विकेट ज्या परशाने घेतले होते, तोच परशा आता 1 डाऊन मध्ये आलेला आहे दर्शनाची जागा भरण्यासाठी. धावसंख्येत मात्र भर झालाय. धावसंख्या झाली ती 5. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालेला आहे आणि 3 चेंडू आता मात्र शिल्लक. पाहूया परशा पहिला चेंडू फेस करताना विनीत याला. विनीत तर चांगला असं कमबॅक आपल्याला पाहायला मिळतंय. पुढचा चेंडू विनीत याचा परशाला. पुन्हा एकदा झेलचा होईल प्रयत्न. पाहूया क्षेत्ररक्षक आहे खाली, परंतु चांगला असा अंदाज घेता आलेला नाहीये क्षेत्ररक्षकाला. पाहूया पुन्हा एकदा एक नामी संधी क्षेत्ररक्षकाने सोडली आहे, ज्याच्या जर्सीच्या मागे लिहिले अधिरा. मित्रा तुला अधिरा वाणीच कामगिरी करावी लागेल. इथे परशाला मात्र झेल बाद करण्याचा हा चान्स पुन्हा एकदा सोडलेला आहे. पुन्हा एकदा विनीत
खोल टप्प्याचा मात्र चेंडू होता, चेंडू तिकडे मात्र मातीमध्ये अडकलाय आणि हा चौकार एक वाचतोय. परशाला चांगलासा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र तुम्हाला तुमचं कौशल्य दाखवावं लागेलच. इथे तुम्हाला प्रत्येक चेंडूमध्ये षटकार मिळेल, प्रत्येक चेंडूमध्ये चौकार मिळेल असं नाहीये. इथे तुम्हाला तुमचं डोकं, तुमचं स्किल, तुमचं हुनर, तुमचं कौशल्य वापरूनच गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करावं लागेल. आणि इथे मात्र आपल्या कौशल्याचा, आपल्या हुनर, आपलं स्किलचा पुरेपूर वापर करताना दिसतोय परशा ठरतोय देवदूत प्रशांत 11 साठी. आणि हा पहिला षटकार दीपा स्पोर्ट्स चषक 2025 यांच्या मार्फत परशाकडून पाहूया. प्रशांत 11 संघाकडून धावसंख्येत झाली भर, धावसंख्या झाली आहे 15, एक गडी बाद 15 धावा. तरी या सामन्याचा, या स्पर्धेचा दुसरा सामना गोरेगाव वॉरियर विरुद्ध सारसोळे 11. टॉस होत असताना आपण पाहू शकतो आणि नाणेफेकीचा कौल जिंकलाय. पुन्हा एकदा हा फटका, स्वप्नपूर्ती फटका आपल्याला पाहायला मिळतोय किरण यांच्या मार्फत. चेंडूला केलंय हवाई सफर आणि मिळताय 6 धावा. पहिला चेंडू होता मात्र ओंकार याचा आणि पहिला चेंडूवरती केलाय घणाघाती प्रहार. धावसंख्येत भर, धावसंख्या होतीये 21, एक गडी बाद 21 धावा. किरण आणि परशावरती कुठे ना कुठेतरी जबाबदारी जी कर्णधाराने दिलेली ती जबाबदारी दोघेही अतिरिक्त चांगल्या पद्धतीने पार पाडताना आपल्याला दिसत आहेत या रामलीला मैदानामध्ये. पुढचा चेंडू ओंकार याचा, किरण याला पुन्हा एकदा सेम फटका मारण्याचा प्रयत्न मात्र होता. चेंडू चाललाय लेगच्या स्वरूपामध्ये, एक धाव पूर्ण होईल. दुसऱ्या प्रयत्न मात्र करताना दिसत आहेत, परंतु एकच धावेचं समाधान मानावं लागेल ते किरण याला. गोरेगाव वॉरियर संघाने टॉस जिंकून मात्र फलंदाजी स्वीकारली आहे. तरी मी सारसोळे 11 संघाला विनंती करतो की हा सामना झाल्यानंतर लगेच आपलं क्षेत्ररक्षण स्वीकारायचंय. पुन्हा एकदा ओंकारचा पुढचा चेंडू मात्र हवेमध्ये, पाहूया होईल काय झेल. आणि ही झेल मात्र सोडलेली नाहीये. आणि ज्याच्या बॅट मधून आपण पहिलाच या स्पर्धेचा पहिला षटकार पाहायला मिळाला तोच परशा आता होतोय मात्र बाद. ओंकारचं चांगलं असं कमबॅक आपल्याला पाहायला मिळतंय, परंतु कुठे ना कुठेतरी परशाने आपल्या संघाचं एक ओझं हलकं केलंय. परंतु आतापर्यंत किरण हा चांगली फलंदाजी करतोय. जोपर्यंत किरण क्रीजवरती उभा आहे, जोपर्यंत किरण मैदानामध्ये उभा आहे, तोपर्यंत प्रशांत 11 संघाला काहीच टेन्शन नाहीये. कारण किरण जणू आपल्या तोंडातून नव्हे तर आपल्या बॅट मधून बोलतोय की आतापर्यंत, अजूनपर्यंत मी उभा आहे. जोपर्यंत मी उभा आहे तोपर्यंत माझ्या संघाला काहीही टेन्शन नाहीये. जोपर्यंत मी उभा आहे तोपर्यंत 33 धावांचा डोंगर हा मी चढणारच. आणि मी माझ्या संघासाठी, मी माझ्या कर्णधारासाठी ह्या 33 धावा कंप्लीट करेलच आणि माझ्या संघाला हा सामना जिंकून देईलच. पुन्हा एकदा ओंकार मारा करेल परेशाला आणि एक पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळेल तो ओंकार याच्या मार्फत. कुठे ना कुठेतरी ओंकार सुद्धा सिद्ध करतोय स्वतःला. ज्या ओंकारने पहिल्या चेंडू मध्ये षटकार खाल्लेला तो ओंकार आता कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा पाहूया ओंकार परेशाला. खोल टप्प्याचा चेंडू होता, चेंडूला हलकासा पुश केलंय. एक धाव पूर्ण, एका धावाने समाधान मानावं लागेल ते परेशाला. एका धावा अखेरीस धावसंख्येत भर, धावसंख्या होतीये
2 गडी बाद 23 धावा. आणि या दुसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. किरण चेंडूने केली हवाई सफर. पाहूया चेंडू चाललाय चाललाय धन 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 सीमा रेषा पार. षटकार. इथे जणू किरण असा खेळाडू मात्र सारखं सारखं आक्रमण करतोय गोलंदाजावरती. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे किरण स्वतःला सिद्ध करतोय. किरण आपल्या आशेला खरा उतरतोय आणि किरण जणू एक सूर्याची नवीन किरणच घेऊन आलाय आपल्या संघासाठी. किरणची फटकेबाजी किरणची फलंदाजी आपल्याला चांगलीच पाहायला मिळते. या 6 धावा केली. धावसंख्येत चांगली अशी होतीये. भर धावसंख्या होतीये 29 धावा. आता मात्र हा सामना पूर्णपणे प्रशांत 11 संघाकडे झुकलेला आहे. 18 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त 4 धावांची आवश्यकता. इथे मात्र थोडस गच्चा क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय ते अधिरा याच्याकडून. चेंडूची फेकी होईल तोपर्यंत होईल. 1 धाव पूर्ण. पाहूया विनिंग फटका आपल्याला पाहायला मिळेल काय किरण याच्याकडून. प्रेक्षकांची इच्छा पाहूया विनिंग फटका किरण याच्याकडून. फटका मात्र मारण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न हुकला. प्रयत्न ठरतोय अयशस्वी. एक चांगला असा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळेल तो गणेश याच्या मार्फत. तिसरा चेंडू गणेश मारा करेल तो किरण याला. पाहूया हा फटका मात्र हवेत झेल होईल का. चांगला असा प्रयत्न यष्टीरक्षकाच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळतोय. प्रयत्न करतो अयशस्वी. किरण याला मिळेल 1 धाव. 1 धावाखेरीज धावसंख्येत भर. वाढती धावसंख्या 31. आता मात्र 2 धावांची आवश्यकता. पुढचा चेंडू मारा करेल परेश. ओंकार याला. आणि हा फटका पहा मित्रांनो. फटका आवडला असेल तर जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत कारण हलकासा हा मात्र पुश केला होता. परफेक्ट टायमिंग आपल्याला पाहायला मिळाली होती परंतु 1 धाव मिळेल. आता मात्र 1 धावेची आवश्यकता शिरीष 11 संघाला. पाहूया गणेश बॅटची कडा घेऊन चेंडू चाललेला यष्टीरक्षकाकडून पण यष्टीरक्षकाकडे होते चूक. शेवटचा चेंडू गणेश यांच्याकडून मारा करेल किरण. आणि हा ठरेल का विनिंग फटका. होईल का झेल. चांगली अशी झेल आपल्याला पाहायला मिळते विनीत याच्याकडून. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आपल्याला विनीत याच्याकडून. चांगला असा चेंडूला फॉलो केलंय आणि फॉलो करून चांगला असा झेल घेतलाय विनीत याने. परंतु किरण होतोय बाद. परंतु किरणने जी आशा होती आपल्या संघाची ती आशा मात्र खरेखुरे त्या आशेला मात्र पार पडलाय किरण. आपल्या संघाचं 99% काम पूर्ण करून किरण मात्र माघारी चाललाय. किरणची जागा भरण्यासाठी आलेला आहे तो. 10 नंबर घातलेला खेळाडू रोहित. पाहूया परेश याला. हलकासा पुश केलेला चेंडू. 1 धाव कंप्लीट. आणि या 1 धावा अखेरीज जो 33 धावांचा डोंगर रचलेला वन्यस 11 संघाने तो डोंगर मात्र खरेखुरे एकदम सोप्या पद्धतीने पार पाडला आहे तो शिरीष 11 संघाने.